कसदार साहित्याचा स्रोत आटला हे अंतर्नादचा प्रवास थांबायचं सगळ्यात मोठं कारण होतं. ज्या प्रकारच्या साहित्याच्या वाचनावरती माझ्यासारखांचा पिंड पोचला गेला होता, गंगाधर गाडगीळ, पु भा भावे, अरविंद गोखले, बासी मर्ढेकर, अनेक असे, त्या दर्जाचं साहित्य आज निर्माण होत नाहीये. कुठल्याही वृत्तपत्रामध्ये कथा, निबंध छापून देणं अशक्य आहे, कारण तेवढी जागाच नाही आहे त्यांच्याकडे. आज सुद्धा मी कितीतरी मराठी व्यावसायिकांच्या घरामध्ये जातो, त्यांच्या घरामध्ये इंटिरियरवरती ते लाखो रुपये खर्च करतील, पण त्यांच्याकडे 100 पुस्तकं नसतात. मराठी माणसामध्ये विकत घेऊन वाचायची संस्कृती ही पुरेशी रुजलेली नाही आहे. ती संस्कृती रुजवणं हे देखील अंतर्नादचं एक काम होतं. कोणीही पुण्यामध्ये आमच्या ओळखीचं नव्हतं, पण तरी पण केवळ हे मासिक काढायला, अंतर्नाद काढायला उपयुक्त असं शहर पुणं, म्हणून आम्ही मुंबईवरून पुण्याला याचा निर्णय घेतला. पुण्याने तुमचा भ्रमनिरास केला का? असं हा तुम्ही धाडसाचा प्रश्न विचारात, कारण पुणेकर मला शिव्या देतील असं म्हटलं तर. भारतामधल्या कुठल्याही शहरामध्ये मी गेलो तरी कुठेतरी अंतर्नादचे वर्गणीदार मला भेटतात, आणि ते असे भेटतात की त्यांच्या घरी मी राहू शकतो. दुर्दैवाने आजचा जो समाज आहे ना, तो शरद जोशींना विसरला आहे. त्यांचं म्हणणं असं होतं की समाजसेवा वगैरे सगळं झूट आहे. समाजसेवेच्या नावाखाली तुम्ही स्वतःची तुंबडी भरता. काय तुमचं ऑब्झर्वेशन आहे, 20 वर्षामध्ये भारत बदललाय? सांस्कृतिक दृष्ट्या आपण जरा खाली येतो असंही मला वाटतं. रसिको नमस्कार, माझं नाव डॉक्टर गिरीश रंगणेकर आणि पॉईंट ऑफ व्ह्यू या आमच्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. आज माझ्यासोबत आहेत आदरणीय भानुजी काळे. खूप खूप स्वागत आहे आपल्या या पॉडकास्टमध्ये. 1994पर्यंत मुंबईत वास्तव्य, मुंबईत असताना 3 कादंबऱ्या आणि असंख्य कथा की ज्या सत्यकथा, किर्लोस्कर, श्री, राजस, दीपलक्ष्मी अशा अनेक प्रतिष्ठित मासिकांमध्ये प्रसिद्ध झाल्या. त्या दरम्यान काही ध्येयवादी तरुणांनी चालवलेल्या हिम्मत नावाच्या साप्ताहिकात काळे सरांनी काम केलं आणि त्यातून त्यांना खूप शिकायला मिळालं. त्या दरम्यान विविध कारणांसाठी अनेक देशामध्ये, मला वाटतं 30-35 देशांमध्ये प्रवास झाला आणि सलग 1.5 वर्ष युरोपामध्ये भानू काळे सरांचं वास्तव्य होतं. पुढे 16 वर्ष एक प्रिंटिंगचा बिझनेस केला. 1995मध्ये वयाच्या 40मध्ये जाणीवपूर्वक पुण्यामध्ये येऊन अंतर्नाद नावाचं मासिक सुरू केलं. आणि मुख्य त्यातला महत्त्वाचा भाग हा आहे की इंटरनेट असेल, स्मार्टफोन असेल, टी व्ही असेल, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स असतील, हे सगळं असताना देखील प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन, प्रवाहाच्या विरुद्ध पोहत अंतर्नाद यशस्वीपणे 26 वर्ष चालू राहिलं. आणि त्याच दरम्यान उर्मी नावाचं वाचनालय औंधमध्ये सुरू होतं आणि तुमच्या पत्नी वर्षा काळे यांनी सुद्धा ते अगदी पॅशनेटली चालवलं आणि 10 वर्ष मला असं वाटतं चालवलं. त्याच दरम्यान शेतकरी संघटनेचे शरद जोशी जे आहेत त्यांच्याबरोबर 5 वर्ष तब्बल त्यांचा सहवास तुम्हाला लाभला आणि त्यातनं अतिशय सकस असं पुस्तक जे तुम्ही अतिशय आत्मीयतेनं लिहिलं, अंगार वाटा शोध शरद जोशींचा, हे तयार झालं की जे माझं अतिशय आवडीचं पुस्तक आहे. अंतर्नाद बंद करायला लागल्यानंतर एका मासिकाचं उदय असतं नावानं पुस्तक लिहिलं, जे मौज प्रकाशननं प्रकाशित केलं. आणि इथे अतिशय गौरवाची बाब म्हणजे त्या पुस्तकाला यशवंतराव चव्हाण यांच्या नावानं जो अतिशय प्रतिष्ठित वाङ्मय पुरस्कार दिला जातो, तो पुरस्कार यावर्षी राज्य सरकारतर्फे आपल्याला मिळाला. तर त्या पुरस्कारासाठी खूप खूप कौतुक आणि अभिनंदन. खूप मजा येणार आहे गप्पा मारायला. धन्यवाद. अनेक पुस्तकं जी माझ्या अतिशय आवडीची आहेत आणि अंतर्नाद मासिक अर्थात. सुरुवात अंतर्नादपासून इतक्या सकस लेखकांची मांदियाळी मासिकाला लाभलेली होती. शांता शेळके असतील, लक्ष्मण लोंढे असतील, विग कानिटकर असतील, अनंत सामंत, राजन खान, सुबोध जावडेकर, अवधूत परळकर, दत्तप्रसाद दाभोळकर, अनेक नावं, असे अनेक सिद्धहस्त लेखक अभिरुचीपूर्ण सदर मासिकामध्ये प्रसिद्ध होत असत. मला विशेषांक आठवतात, विशेषतः कालिदास विशेषांक, शेक्सपियर विशेषांक, रवींद्रनाथ टागोर विशेषांक, असे कित्येक नाविन्यपूर्ण आणि औचित्यपूर्ण विशेषांक अंतर्नादी प्रसिद्ध केले. 1000 जवळपास आजीव सभासद, सरासरी खप मासिकाचं दर महिन्याला 2 ते 3 हजार, दिवाळ्यानंतर साधारण 5-1 हजारापर्यंत प्रति आपल्या छापल्या जायच्या. ज्येष्ठ व्याकरणप्रेमी यास्मिन शेख ज्यांनी मला असं वाटतं नुकतीच 100 वर्ष पूर्ण केली, त्या मासिकाबरोबर सुरुवातीपासून होते आणि त्यांनी मुद्रित शोधनाचं काम केलं. 4-4 वेळा त्याची प्रक्रिया पार पडायची आणि तुमचे DTP ऑपरेटर जे आहेत काही वेळेला उद्वेगाने म्हणायचे की तुमची ही रक्तबंबाळ प्रूफ वाचून मला आत्महत्या करावीशी वाटते. तर त्यातला गमतीचा भाग जरी सोडला तरी इतका बिनचूकपणा मासिकामध्ये होता आणि इतकं सगळं असून लाभून देखील मासिक 26 वर्षानंतर बंद करावं लागलं. मराठी माणसाकडे आठवडाभराच्या युरोपच्या सहलीला जाण्यासाठी 2 लाख रुपये खर्च करायची तयारी असते. पण अंतर्नादसारखं मासिक याची सुरुवातीला वर्गणी 160-180 रुपये होती, नंतर ती 600 रुपये बंद पडताना झाली. तर हे 600 रुपये भरायला मराठी माणूस मागे पुढे पाहतो. काय सांगाल? आता सुरुवात कुठे करायची हा प्रश्नच आहे. मराठी माणसामध्ये विकत घेऊन वाचायची संस्कृती ही पुरेशी रुजलेली नाही आहे. ती संस्कृती रुजवणं हे देखील अंतर्नादचं एक काम होतं.
आणि त्या दृष्टीनं आम्ही या सगळ्या उपद्व्यापाला सुरुवात केली. पण तुम्हाला एक सांगायला हवं की अंतर्नाद मासिकामागची प्रेरणा ही माझ्या लेखनातून आलेली आहे. अर्थातच. मी सर्वात आधी मी वाचक होतो, बरोबर. मग लेखक बनलो आणि मग अंतर्नाद मासिक असा तो प्रवास आहे. वाचक, लेखक, संपादक असा तो प्रवास आहे. काय झालं की मी जेव्हा कथा वगैरे लिहित होतो त्यावेळेला मला अनेक वाचकांची पत्रं यायची, कारण त्यावेळेला पत्रसंस्कृती बऱ्यापैकी होती, मोबाईल वगैरे एवढे नव्हते. त्यात विलेपार्ल्यावरून मला माझ्या एका वाचिकेची अनेक पत्रं यायची, बरं. वर्षा नावाच्या. आणि हा गमतीचा भाग आहे थोडासा. आमचा परिचय अजिबात नव्हता. मी किंग सर्कलला राहायचो, ती विलेपार्ल्याला राहायची. पण तिची अशी चांगली समीक्षा करणारी अशी पत्रं असायची. आणि मग पुढे आमची ओळख झाली आणि आम्ही लग्न करायचं ठरवलं. म्हणजे एका अर्थानं साहित्यातून मला झालेला सगळ्यात मोठा लाभ आहे की मला खऱ्या अर्थाने अर्धांगिनी लाभली. आम्हाला दोघांनाही वाचनाची, लेखनाची आवड असल्यामुळे आपण एखादं चांगलं मासिक सुरू करावं ज्याच्यामध्ये चांगल्या प्रकारच्या लेखनाला व्यासपीठ लाभेल, ही आमची पहिल्यापासून भूमिका होती. आम्हाला नेहमीच असं वाटायचं की मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे आणि सगळ्यात भारतीय भाषांपुढे आज अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. इंग्रजीचं आक्रमण इतकं झालं आहे की इंग्रजी शाळेत सगळीकडे जास्त करून चालतात. त्यामुळे आपल्या भाषा या हळूहळू अस्तंगत होत जातील असं वाटायला लागलं. आणि ही अशी अतिशय शोचनीय गोष्ट आहे. याचं कारण भाषा हा तुमचा सगळ्यात मोठा सांस्कृतिक वारसा आहे. भाषेमधून तुमच्यावर संस्कार होतात. भाषेमधल्या म्हणी, वाक्प्रचार, साहित्य, काव्य या सगळ्यातून तुमच्या व्यक्तित्वाला आकार येत राहतो. कळत नकळत संस्कार होत राहतात. तुम्ही तुमचे विचार अभिव्यक्त करता ते तुमच्या भाषेतनं. बरोबर आहे. ती भाषा चांगल्या प्रकारे जतन व्हावी, संवर्धन व्हावं, याच्याकरता काहीतरी आपण करावं, ही एक भावना आमच्या दोघांच्या मनामध्ये पूर्वीपासून होती. पण त्याच वेळेला आम्हाला हे कळत होतं की आपण जर असं साहित्याच्या संदर्भात काही करायचं ठरवलं, मासिक दीर्घकाळ चालवायचं ठरवलं, तर त्याच्यामध्ये काही आपला संसार होणार नाही. आणि लग्नानंतर सगळ्यात आधी तुम्हाला गरज असते ती स्वतःच्या 2 पायावर उभं राहायची, आर्थिक स्थैर्याची. आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय पार्श्वभूमी असल्यामुळे आमच्यापैकी कोणाकडेच तशा प्रकारचं भांडवल वगैरे काही नव्हतं. शून्यातूनच सुरुवात केली होती. त्यामुळे आम्ही तेव्हाच असं ठरवलं की आपण सुरुवातीला चांगल्या प्रकारे मुद्रण व्यवसाय करूया. कारण मला मुद्रण व्यवसायाची माहिती होती. मी मला पूर्वी हिम्मत साप्ताहिकात मी काम केलं असतं, त्याचा तुम्ही उल्लेख केला. मुद्रणाची माहिती होती आणि असं वाटलं की आपण चांगल्या प्रकारे हा व्यवसाय जर केला तर आपण थोड्या वर्षामध्ये आर्थिक स्थैर्य मिळवू शकू. तेव्हा अर्थात आता हा एक मोठा गंभीर प्रश्न असतो, व्हॉट इज इनफ. कारण अनेक जण म्हणतात की आपल्याला इनफ मिळायला हवं, पण इनफ म्हणजे किती याची व्याख्या करणं अवघड आहे. पण आम्ही असं एक ठरवलं होतं की आपल्याला आमटी भात मिळेल आयुष्यभर इतकी तजवीज झाली की मग आपण या अर्थार्जनामध्ये अडकून पडायचं नाही आणि आपण हे मराठी मासिक सुरू करायचं जे आपलं स्वप्न आहे ते साकार करू. अंतर्नाद हे नाव आम्हाला अतिशय आवडता आमचा शब्द आहे. कारण कुठलाही निर्मितीचा प्रकार हा एका अर्थानं त्या निर्मात्याचा अंतर्नाद असतो. खरं. नाटक असो, कविता असो, चित्रपट असो, कथा असो, काही असो, अंतःप्रेरणा असते म्हणून अंतर्नाद असतो. म्हणून अंतर्नाद हे सुदैवाने आम्हाला शीर्षक मिळालं देखील, कारण ते मंजूर करून घ्यावं लागतं. आणि आम्ही मासिक सुरू करायचं ठरवलं. आणि त्यावेळेला का कोण जाणे असं वाटलं की मुंबईपेक्षा पुणे मासिकासाठी उपयुक्त ठरेल असं आम्हाला त्यावेळेला वाटलं. खरं म्हणजे पुण्याला आमचा एकही नातेवाईक नव्हता. आमच्या ओळखीचा कोणीही पुण्यामध्ये आमच्या ओळखीचं नव्हतं. पण तरी पण केवळ हे मासिक काढायला, अंतर्नाद काढायला उपयुक्त असं शहर पुणे, म्हणून आम्ही मुंबईवरून पुण्याला याचा निर्णय घेतला. ही घटना साधारण 1993 साली आम्ही जागा बुक केली. 94मध्ये आम्ही आलो आणि 94च्या ऑगस्टमध्ये 95च्या ऑगस्टमध्ये सुरू केलं. मला कुठेतरी शरद जोशींचा जो प्रवास आहे, चाचलेपणाला कंटाळून स्वित्झर्लंडहून भारतात आले आणि पुण्यात अचानक तरी शेती करायला सुरुवात. पण आता अचानक हा पणा त्यातला काही नाही आहे. पण मुळात एक कम्फर्ट सोडून तुम्ही पुणे शहर गाठलं आणि मला असं वाटतं धैर्याचा निर्णय असणार तो. गिरीश, कुठले आयुष्यात काही करायचं म्हटलं ना आपल्याला धाडस लागणार. धाडस लागतं आणि काहीतरी सोडावं लागतं ना. खरं. एक दरवाजा तुम्ही बंद करत नाही तोपर्यंत दुसरा दरवाजा उघडतच नाही. खरंच आहे. योग्य वेळ येईल तेव्हा सुरू करू असं करण्यात अर्थ नव्हता. आणि आम्ही मनाशी योजलो होतो की बरेचदा लोक अगदी म्हातारपणी आपल्याला आवडीचं ते करायला जातात. तसं नको. आपल्या उमेदीच्या काळामध्ये आपण हे सुरू केलं पाहिजे. आणि म्हणून मग असं ठरवलं होतं की साधारण
40च्या सुमारास आपण हे सुरू करायचं. आणि त्याकरता तो त्याग नाही म्हटलं तरी तो उत्तम चालणारा व्यवसाय मुद्दा बंद माझा करणं प्रश्नाचा हा तोच आहे त्यागच की तुम्ही होता. तो त्याग केलात, पण तसा त्याग वाचकांनी केला नाही, ते युरोपच्या सहलीला गेले. प्रश्न माझा तो आहे की तुम्ही त्याबद्दल काय सांगाल? आता हे वाईट वाटतं, याचं मला वाईट वाटतं की आजसुद्धा मी कितीतरी मराठी व्यावसायिकांच्या घरामध्ये जातो. त्यांच्या घरामध्ये इंटिरियरवरती ते लाखो रुपये खर्च करतील, पण त्यांच्याकडे 100 पुस्तकं नसतात. 100 काय 10 देखील पुस्तकं नसतात, आणि मराठी तर नसतातच. आणि असं जर झालं तर खऱ्या अर्थानं तुमच्या भाषेला ऊर्जित अवस्था कशी प्राप्त होणार? ज्या भाषेमध्ये वाचकच नाही त्या भाषेमध्ये लेखक कसे निर्माण होणार? खरंय. वाचक असणं आवश्यक आहे. पण का कोण जाणे, मराठी माणसामध्ये पहिल्यापासून विकत घेऊन वाचायची परंपरा ही नाही आहे. हे दुर्दैव आहे, वाईट वाटतं याचं. म्हणजे मला एस्पेशली तुम्ही जो निर्णय घेतलात की पुणे ही सांस्कृतिक राजधानी आहे आणि पुणे हे मासिकासाठी जास्त योग्य शहर असेल असं म्हणून तुम्ही पुण्याकडे आलात, तर पुण्याने तुमचा भ्रमनिरास केला का? असं हा तुम्ही धडसाचा प्रश्न विचारात, कारण पुणेकर मला शिव्या देतील असं म्हटलं तर तसं नाही आहे. शेवटी मराठी माणूस सगळीकडे सारखाच आहे, मुंबईकर काय की पुणेकर काय. पण मी तुम्हाला एक सांगतो नक्की की आम्ही काय ठरवलं होतं की आपण 1000 मराठी कुटुंब अशी जोडूया की जी आपल्याला प्रत्येकी 2000 रुपये देतील आजीव सदस्यत्व म्हणून. 20 लाख रुपये जमा होते. 20 लाख रुपयाचा आपला कॉर्पस निधी संकलित होईल. त्यावेळेला ज्या अनेक अशा सहकारी बँका होत्या, जनता सहकारी, रुपी सहकारी, सुवर्णयुग वगैरे वगैरे, त्या तुम्हाला 16% व्याज देत होत्या. हे मी सांगतोय तुम्हाला 35 वर्षापूर्वीचं सांगतोय बरं का. आणि 95 साल. हां, तेव्हा तर मी तुम्हाला सांगतो आता 30 वर्षापूर्वीचं. आणि त्या 20 लाखाच्या कॉर्पसवरती 16% 3,20,000 रुपये जमा होतील. मासिक काढायचा खर्च हा साधारण 4-1 लाख रुपये होता वर्षाचा. आणि 80,000 रुपये जे उर्वरित असतील ते इतर अंक विकून आपल्याला मिळतील. आणि या 1000 कुटुंबांना आपण चांगलं संस्कार करणारं असं मासिक देऊ, असा उद्देश आमच्या मागे होता. आणि तशा प्रकारेची सुरुवात झाली. पण नंतर मग अनेक कारणाने, आता त्याच्या खोलात जाण्यात काही अर्थ नाही, कारण ते व्हायचं ते होऊन गेलं. जगाचं लक्ष इराणकडे आहे. ते इराण जिथे माजिद माजिदी आणि पनाही सारखे फिल्ममेकर आहेत आणि त्यांनी व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवलेले आहेत वेळोवेळी. तर इराणमध्ये तेहरान जे कॅपिटल आहे तिथे 600 अशी ठिकाणं आहेत की जिथे रोज काही ना काही सांस्कृतिक कार्यक्रम होतात. 600. आज आपण पुण्यामध्ये आहोत आणि पुण्याच्या बद्दल बोलतो आहोत, सांस्कृतिक राजधानी म्हणून त्याच्याबद्दल भाष्य करतो आहोत. आज पुण्यामध्ये 600 खूप लांबचा आकडा आहे. 60 सुद्धा नाही आहेत, पण तरी आपण आज त्याला पुण्याला सांस्कृतिक राजधानी म्हणतो. मग परत मी त्याच विषयाकडे येतो की तुम्ही मुंबई सोडून, आणि इतकं छान बॅकग्राऊंड, इतके तुमचे स्वतः तुम्ही मुळात 25 कथा तुमच्या प्रसिद्ध झाल्या होत्या, 3 कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या होत्या, तुम्हाला प्रिंटिंग व्यवसायाचा मुळात अनुभव होता, व्यवस्थित कॅपिटल तुमच्याकडे होतं. आणि असं असताना तुम्ही पुण्याकडे कूच केलीत, कारण पुणे एक सांस्कृतिक राजधानी, तिथले लोक चांगलं काही सकस वाचनाची अपेक्षा ठेवून असणारे असतील. असं असताना तुम्ही पुण्याकडे आलात आणि शेवटी मासिक बंद करावं लागलं. रोख तोच आहे, पुण्याने भ्रमनिरास केला का? भ्रमनिरास असं मी म्हणणार नाही. अशा करता की 25 वर्ष, आणि आमच्या वर्गणीदार काही फक्त पुण्यात ते नव्हते. आमच्या वर्गणीदार देशात अनेक ठिकाणी होते, खरं म्हणजे जगभर होते. पण भ्रमनिरास असं मी म्हणणार नाही. पण असं मला वाटायला लागलं की विशेषतः 25 वर्ष जेव्हा पूर्ण होत आली, म्हणजे ही भावना माझ्या मनामध्ये साधारण 2013, 14, 15च्या दरम्यान यायला लागली की आपण हे सगळं करतो आहोत, पण हे सगळं आपण करतो आहोत, पण त्याच्यामध्ये आपली एनर्जी त्याच्यात जाते. असं वाटायला लागलं की दर्जेदार साहित्याचा ओघ हा कमी कमी होत चालला आहे. ज्या प्रकारच्या साहित्याच्या वाचनावरती माझ्यासारखांचा पिंड पोसला गेला होता, गंगाधर गाडगीळ, पु भा भावे, अरविंद गोखले, बासी मर्डेकर, अनेक असे, विद्या करंदीकर, त्या दर्जाचं साहित्य आज निर्माण होत नाही आहे. आणि याची कारणं जेव्हा मी विचारात घ्यायला लागलो तेव्हा असं कळलं, असं लक्षात आलं की साधारण तुमच्या निर्मितीचा परमोच्च क्षण हा साधारण 30-40 असतो. तुम्ही जर बघितलं तर बहुतेक कलाकारांच्या सर्वोच्च कृती या साधारण 20मध्येच लिहिल्या गेल्या आहेत. भालचंद्र नेमाडेंची कोसला किंवा मृत्युंजय शिवाजी सावंतांची, या सगळ्या 23-24व्या वर्षी लिहिलेल्या कृती आहेत त्यांच्या. आणि त्या वयाचा जो मराठी वर्ग आज आहे तो मराठी भाषेपासून दूर गेला आहे, कारण त्याचं शिक्षणच मराठीत झालेलं नाही आहे. त्यामुळे ज्या प्रकारच्या वाचनातून तुमच्या मनामध्ये साहित्यिक उर्मी जागू शकतात त्या प्रकारच्या वाचनापासून तो वंचितच राहिलेला आहे, त्याचं तसं पोषणच झालेलं नाही. आणि पुढे पुढे मग असं वाटायला लागलं, विशेषतः जेव्हा तुमची 60 ओलांडल्यानंतर
तुमची कार्यशक्ती नाही म्हटलं तरी कमी पडत जाते आणि केव्हा तरी म्हटलं आपल्याला निवृत्त व्हावंच लागणार आहे, तर आता थांबावं. आपण आपल्या परीने जेवढं करता येईल तेवढं केलं. पण तुम्हाला एक सांगायला मला आवडेल की आजसुद्धा माझा पंढरपूरचा स्नेही डॉक्टर अनिल जोशी तो अंतर्नादचा अंक इंटरनेटवरती काढतोय. अच्छा. ई अंतर्नाद चालू आहे. ओ अच्छा. ओके. मुद्रित स्वरूपातलं जरी आम्ही बंद केलं तरी ई अंतर्नाद चालू आहे. त्याला वाचणारे लोक आहेत त्याच्यात. अरे वा. मासिकाचं यशापयश आपण बोलतोच आहोत. मला लक्ष वेधायचं आहे मासिकानं दिलेल्या आनंदाकडे. म्हणजे 25-26 वर्ष तब्बल मासिक सुरू होतं. तब्बल 300 अंक प्रकाशित झाले. केवढं मोठं काम त्या संपूर्ण 26 वर्षात झालं. त्या 300 अंकांमधनं किती आनंद मिळाला? आनंदाचं असं मोजमाप नाही सांगता येणार, पण तुम्हाला काही उदाहरणं देतो म्हणजे कदाचित माझा मुद्दा स्पष्ट होईल. जे आमचे आजू सदस्य पहिल्या वर्षभरात झाले त्याच्यापैकी जवळजवळ सगळे हे मासिक बंद झालं तेव्हा देखील वर्गणीदार होते. अरे वा, ते विशेष आहे. हा विशेष आहे. याचा अर्थ असा नाही की ज्यांनी सुरुवातीला वर्गणीदार झाले आणि मग पुढे, आणि आम्ही त्यांना लिहून द्यायचो, तुम्हाला जर कधीही वाटलं हे मासिक समाधानकारक नाही तर तुमची वर्गणी आम्ही परत करू. ती कमिटमेंट होती. पण तरी देखील कोणी ते परत घेतलं नाही, शेवटपर्यंत ते टिकले, हे विशेष आहे. आणखीन एक सांगतो की अंतर्नादचं वर्गणीदारांशी जे एक जवळकीचं नातं प्रस्थापित झालं ना ते खूप मोलाचं आहे. एक तुम्हाला उदाहरण देतो की आज भारतामधल्या कुठल्याही शहरामध्ये मी गेलो तरी कुठेतरी अंतर्नादचे वर्गणीदार मला भेटतात. आणि ते असे भेटतात की त्यांच्या घरी मी राहू शकतो. वा. ही अंतर्नादची फार मोठी आणि दुर्मिळ कमाई आहे. मला नाही वाटत अशी दुसरी कुठची व्यवसाय क्षेत्र असतील की जिथे असा अनुभव तुम्हाला येत असेल. माणसं जोडलीत. माणसाने किती जोडली गेली. माझ्या पत्नीला हाँगकाँगला जायचं होतं, पत्नीला आणि मुलीला, आणि हाँगकाँगला चीनी भाषा चालते आणि यांना काही अर्थात ते चीनी भाषा काही येत नव्हती. आता या दोघींनी, आणि ते कुठल्या कंडक्टेड टूर बरोबर वगैरे जाणार नव्हते, तर स्वतःहून जाणार होते. तर त्यांनी स्वतःहून असं जाणं, हे तिथे 15 दिवस राहणं, हे किती सेफ आहे याविषयी मला जरा शंका आली. म्हणून आम्ही तिथे राहणारे आमचे एक वर्गणीदार होते हाँगकाँगमध्ये, त्यांना ईमेल केली की हे कितपत सेफ आहे, चालेल का. त्यांचं दुसऱ्या दिवशी उत्तर आलं 100% सेफ आहे, कारण त्या दोघी आमच्या घरीच राहणार आहेत. आणि त्यांनी खरोखरच त्यांची पूर्ण काळजी घेतली. ते एका मोठ्या कंपनीचे डायरेक्टर होते तिथे, मराठी माणूस, मूळचे पुण्याचे. अशी अनेक उदाहरणं मी देऊ शकतो की ज्यांच्याशी मी जोडलो गेलो ते केवळ अंतर्नादमुळे जोडलं गेलो. आणि प्राइसलेस आहे. प्राइसलेस आहे. नफा तोट्याच्या पलीकडचं आहे. ही माणसं तुम्हाला कुठे मिळणार आहेत ती. एक दुसरं उदाहरण देतो. विलास चाफेकरांची एक विस्तृत मुलाखत आम्ही छापली होती. तर लोकांनी म्हटलं तर एवढी मोठी विस्तृत मुलाखत कशाला छापता, काय एकाच माणसाला इतकं तुम्ही प्रोजेक्ट कशाला करता वगैरे वगैरे. मला त्यांच्या कामाविषयी विलक्षण आदर होता. नंतर मला ते म्हणाले की प्रतिसाद कसा मिळाला त्याला. ते म्हणाले मला 2 गोष्टी सांगतो. एक पत्र आलं आर्थर रोडमध्ये जेलमध्ये, एक कैदी आहे, त्या कैद्याने लिहिलेलं पत्र. त्यांनी लिहिलं होतं की तुमचं काम हे इतकं मोठं आहे, जे मी अंतर्नादमध्ये वाचलं, मी इथून सुटल्यानंतर तुमच्याबरोबर काम करायला मला आवडेल. आता हे केवढं मोठं हे आहे, इनक्रेडिबल. विलास चाफेकर म्हणाले मला की मला एका माहीमोन एका मराठी बाईंचं पत्र आलं की तुमची अंतर्नाद मासिकातली मुलाखत मी वाचली वगैरे वगैरे, तुमच्या कामाला फुल ना फुलाची पाकळी म्हणून मी हे पाठवत आहे. सोबत चेक होता. चाफेकर म्हणाले 15 लाख रुपयाचा चेक होता. 15 लाख रुपयाचा सेव्हिंग्ज अकाउंटमधला चेक. त्यांना ते फाउंडेशन नाही, ती कंपनी नाही, त्यांना ATG खाली एक्झॅम्पशन वगैरे नको होतं. सेव्हिंग्ज अकाउंटमधनं एक रिटायर्ड झालेली बाई 15 लाखाचा चेक. चाफेकर मला म्हणाले मी आयुष्यात पाहिलेला तो सगळ्यात मोठा चेक होता. ही जोडलेली ही कमाई आहे. ही कमाई होती. मी आयुष्यात पाहिलेला हा सगळ्यात मोठा चेक होता. आता ही जी मला एका वाचकाने पत्र लिहिलं, तो पुण्यामध्ये हार्ट अटॅकनंतर ICUमध्ये ॲडमिट होता. त्यांनी लिहिलं की अंतर्नाद मासिकामध्ये एक विशिष्ट कविता मी वाचली आणि त्या कवितेने मला पुन्हा जगावंसं वाटायला लागलं. अशा अनेक आम्ही एक फार सुंदर दत्ता हलसगीकरांची कविता छापली होती, ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावीत, अशी मोठी कविता मुखपृष्ठावर छापली होती. तर वैशिष्ट्य होतं मला वाटतं अंकाचं. तुम्ही कविता पण मुखपृष्ठावर कविता होती. तर जबलपूरच्या एका डॉक्टरांचं पत्र आलं, मी कॅन्सर पेशंट्स करता एक हॉस्पिटल सुरू करणार आहे, त्याच्याकरता निधी गोळा करणार होतो. तर त्याच्याकरता मी काही डॉक्टरांची बैठक घेतली आणि तिथे मी दत्ता हलसगीकरांची ही
16 ओळींची कविता वाचून दाखवली. अंतर्नादमध्ये आलेली. ती कविता वाचल्यानंतर मला प्रचंड रक्कम त्या मीटिंगमध्येच गोळा झाली. इतक्या लोकांनी हे अंतर्नादचं यश आहे. ही कमाई होती. तुमच्या अंतर्नाद छापून आल्या म्हणजे ते चांगलंच असणार आणि ते योग्यच असणार. म्हणजे पीपल यूज टू गिव्ह डोनेशन्स. की अंतर्नादमध्ये आलं ना, मग ते खरं असणार. ते दे यूज टू गिव्ह डोनेशन्स. मग हा मासिकाचा इम्पॅक्ट मला असं वाटतं खूप मोठा असणार. मासिकाने जो काय बदल घडवला तो मला असं वाटतं अशी उदाहरणं त्याच्यासाठी पुरेशी आहेत. बरोबर आहे. तुम्ही नवीन शहरामध्ये आलात आणि ते एक आव्हानच होतं. तर अशी किती आव्हानं होती? जिथे तुमचा जन्म झाला आणि जिथे आयुष्याची 40 वर्ष काढली ते शहर सोडून तुम्ही दुसऱ्या शहरात जाता. अगदी जागा बघण्यापासून ही सगळी आव्हानच होती. पण एक 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 करत आम्ही त्याच्यावर मात करत गेलो आणि लोक भेटत गेले चांगले. लोकांनी मदत वेळोवेळी लोक करत गेले. ते जुळून आलं तसं त्यावेळेला. आणि ते थोडंसं असं असतं ना की एका विशिष्ट वयामध्ये माणूस त्या गोष्टी करू शकतो. आज तुम्ही मला सांगितलं तसं करायला की तू इथून जा आणि कोल्हापूरला सेटल हो, मी नाही होऊ शकणार. त्या वयातली हां, त्या वयामध्ये तो एक जोश असतो, तो एक उत्साह असतो. एवढा मोठा प्रवास हा सोपा होता का अवघड होता? अतिशय अवघड होता. लेखकांकडून साहित्य मिळवणं हेच अवघड होतं. पण नाही म्हटलं तरी मगाशी तुम्ही जसं म्हणालात की वर्षाचे 12 अंक, 12 म्हणजे दिवाळी अंकात जोड अंक असतो म्हणून तो 12 म्हणायचं. इतक्या सगळ्या साहित्यिकांना आपण व्यासपीठ देऊ शकलो, हो, हे पण विशेष आहे. आणि आम्ही अनेक अशा प्रकारचं साहित्य छापलं ज्या साहित्याकरता मराठीमध्ये अन्यत्र व्यासपीठ नव्हतं. आज तुम्ही मला सांगा, आज कुठल्याही वृत्तपत्रामध्ये कथा, निबंध छापून देणं अशक्य आहे. कारण तेवढी जागाच नाही आहे त्यांच्याकडे. त्यांना सगळं 500 शब्दात 600 शब्दात हवं आहे. ही मोबाईलनी केलेली घाणे सगळी, सगळं थोडक्यात 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 सगळं 1-1 मिनिटात हवं आहे. पण असे अनेक साहित्य प्रकार आहेत, अनेक अनुभव आहेत जीवनातले, ज्यांची अभिव्यक्ती करायला, ज्यांचं प्रकटीकरण करायला बराच मोठा आकार लागतो. त्याशिवाय त्याची अभिव्यक्ती होतच नाही. तशा प्रकारच्या साहित्याच्या प्रकटीकरणाकरता माध्यम हे मराठीमध्ये उपलब्ध नव्हतं. ते अंतर्ज्ञान उपलब्ध करून दिलं. हे विशेष आहे. हे प्रतिसाद हे जे सदर आहे आमचं वाचकपत्रांचं, त्याचं देखील लोकांना अप्रूप होतं. आणि माझे अनेक वाचक असं सांगतात की आम्ही पहिल्यांदा ते वाचायचो. कारण त्यावेळेला प्रकाशकांनी वाचकांच्या मताला काही किंमत देणं हा प्रकारच नव्हता. मराठी साहित्य एक वन वे ट्रॅफिक बनलं होतं. लेखक त्याला हवा ते लिहित होता. वाचक काय म्हणतो त्याला काही महत्त्व दिलं जात नव्हतं. ते सुदैवाने या प्रतिसाद सदरातनं आम्ही देत गेलो. त्यामुळे देखील वाचक जोडला गेला आणि अंतर्नादे कम्युनिकेशन कंप्लीट झालं. कम्युनिकेशन महत्त्वाचं असतो. ते महत्त्वाचं होतं कम्युनिकेशन. आपण आपल्या पद्धतीने अभिव्यक्ती सुरू आहे, बरोबर आहे. समोर पोचतंय नाही पोचतंय, आवडलं जातं ते कसं नाही करणार आवडलं. तुम्हाला. पण हे जेव्हा अशी लोकांची पत्र यायची तेव्हा आम्हाला वाटायचं सगळे अरे आपण कुठेतरी पोहोचतोच बुवा, त्या माणसाच्या हृदयाला कुठेतरी स्पर्श होतोय. अंतर्नाद एका मासिकाचा उदय असतं. हे पुस्तक आपण आता पाहतोय, ज्याला राज्य शासनाचा 1 लाख रुपयाचा पुरस्कार नुकताच लाभला. हे जसं कौतुक आपण कुठेतरी बघतो, हे कुठेतरी रेकग्निशन आहे. तर मासिक सुरू असताना असं कौतुक समारंभ किंवा कौतुक मासिकाचं झाल्याचं काही प्रसंग किंवा अशी काही आठवणी आहे? पुस्तक हे संपूर्ण 25 वर्षाचं सारच आहे. पुरस्कार मिळाला, एकत्रित आहे, मासिकाला रेकग्निशन मिळालं. अंतर्नादचे अनेक अंक चांगल्या प्रकारे गाजले. त्याचे प्रकाशन समारंभ त्याचे चांगले झाले. एक उदाहरण देतो. आम्ही कालिदास विशेषांक प्रसिद्ध केला. त्या कालिदास विशेषांकाचं प्रकाशन पुण्याला कुमठेकर मार्गावरती महात्मा फुले सभागृह जे आहे तिथे झालं. तर त्या कार्यक्रमामध्ये दिलाते अर्जुन वाडकर भाषण करत होत्या आणि तेव्हा लाईट गेले. माईक बंद पडला. सगळं सभागृह ओतप्रोत भरलेलं होतं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, सगळेच्या सगळे लोक हे अत्यंत शांत बसून आम्ही 4 मेणबत्त्या लावल्या आणि मेणबत्त्यांच्या प्रकाशामध्ये अर्जुन वाडकरांबाईंचं भाषण पूर्ण झालं. लोकांनी ते ऐकलं आणि ते लोकांना इतकं आवडलं. त्याच्यावरती मुकुंदराव किर्लोस्करांचं एक पत्र अंतर्नादमध्ये आलं होतं, जे निवडक अंतर्नादमध्ये आहे. मुकुंदराव किर्लोस्कर लिहितात की ज्यांना किर्लोस्कर, श्री, मनोहर या मासिकांच्या संपादनाचा आयुष्यभराचा अनुभव होता, की मराठीत सर्वात जास्त लिहितात चाललेले मासिकांचे मालक संपादक. कालचा कालिदास विशेषांकाचा प्रकाशनाचा कार्यक्रम फार उत्तम प्रकारे पार पडला. कालिदास विशेषांकाची मूळ कल्पनाच अभिनव होती आणि त्याला साजेशीच कार्यक्रमाची आखणी होती. मी संगीतप्रिय असल्याने गजेंद्र गडकरांच्या बासरी वादनाची योजना मला विशेष भावली. तुम्ही केलेली वक्त्यांची निवड अंतर्नादच्या चोखंदळ वाचकांच्या 100% पसंतीस उतरेल अशीच होती. श्रोत्यांच्या पसंतीस ही निवड पूर्णतः उतरली होती याची उत्तम साक्ष
म्हणजे प्रचंड संख्येने त्यांनी केलेली उपस्थिती. हम्म. महात्मा फुले सभागृहातील अनेक साहित्यविषयक कार्यक्रमांना मी हजर राहिलेलो आहे. पण कालच्या कार्यक्रमातल्या वाचकांची जातकुळीच काही वेगळी होती. मला वाटते अंतर्नादने 4 वर्षातच मिळवलेली वाचक मान्यता व मराठी साहित्य क्षेत्रात मिळवलेले स्थान यासाठी वेगळ्या पुराव्याची आता आवश्यकता उरलेली नाही. कालिदास प्रत्यक्ष उपस्थित असता तर 1999 सालातही आपल्या निर्मितीवर प्रेम करणारा एवढा मोठा वर्ग आहे हे पाहून त्याला आनंद आश्चर्याचा धक्का बसला असता. कार्यक्रमाच्या दरम्यान दिवे गेले असताना व मायक्रोफोन चालू नसताना शेकडो श्रोते पिन ड्रॉप सायलेन्समध्ये दाद देत होते. ही देखील तितकीच आनंदाश्चर्याची गोष्ट आहे. वा, कमाल. नंतर असाच रवींद्रनाथ टागोर विशेषण आम्ही केलं होतं. त्याचं प्रकाशन फिल्म आर्काइव्समध्ये झालं होतं. तर त्याबद्दल त्यांनी लिहिलं आहे, मी तुम्हाला शाबासकी देऊ इच्छितो ती दुसऱ्या एका कामगिरीबद्दल. कालची उपस्थितांची संख्या बघून मी खरोखर स्तिमित झालो. एखाद्या लोकप्रिय चित्रपटास व्हावी अशी गर्दी झाली होती काल. अंतर्नाद आता सुसंस्कृत पुणेकरांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे याचीच ते निशाणी होती. अंतर्नादचे वर्गणीदार त्यांचं सामर्थ्य हे केवळ संख्येवरून मापणे अविचाराचे होईल. अंतर्नाद आपल्या वाचकांच्या मनावर किती परिणाम करतो ही खरोखर त्याच्या सामर्थ्याची कसोटी मानली पाहिजे. त्या अर्थाने अंतर्नाद पहिल्या वर्गात डिस्टिंक्शन मिळवून पास झाला आहे असे म्हटले पाहिजे. वा. अशी अनेक पत्र यायची, लोक भेटायचे, लांबून लांबून यायचे. हे सुद्धा मला असं वाटतं अशी पत्र सुद्धा राज्य पुरस्कारापेक्षा कमी नाही आहेत. वाचकाची प्रतिक्रिया सगळ्यात मोठी ना. पुरस्कार तर काय संस्था देतात, सरकार देतं, त्यांचं ते कामच आहे. आणि एवढी मोठी मंडळी पण हा आवर्जून पत्र लिहितात आणि एवढं आतून समरसून लिहितात, हे विशेष होतं. अंतर्नादल्या वाचकांचं खूप प्रेम मिळालं, वर्गणीदारांचं खूप प्रेम. एक तुम्हाला सांगायला हरकत नाही, आता चांगलं साहित्य कमी प्रमाणात निर्माण व्हायला लागलं, कसदार साहित्याचा स्रोत आटला, हे अंतर्नादचा प्रवास थांबायचं सगळ्यात मोठं कारण होतं. अडचणी तर अनेक होत्या. आर्थिक अडचणी होत्या, मॅनपॉवरच्या अडचणी होत्या, तरुण सहकारी मिळत नव्हते, एकूणच तरुणामध्ये साहित्याचं वाचनाचं प्रमाण कमी होत होतं. अशा अडचणी अनेक होत्या. पण सगळ्यात जास्त क्लेशदायक अडचण ही होती की दर्जेदार साहित्याचा प्रवाह हा खंडित झाला होता. आता असं सगळ्या पण मग कलाप्रकार तसा प्रतिसाद वाचकांचा मिळत होता म्हणून तुम्हाला असं म्हणायला हवंय का? नाही, वाचकांचा प्रतिसाद मिळत होता, पण पण तरी कुठेतरी त्या प्रतिसादामध्ये कमी कमी होत आहे हे जाणवत होतं की चांगलं साहित्य जे वाचकाला खिळवून ठेवेल असं साहित्य कमी लिहिलं जाते. आणि खरं म्हणजे सगळ्या कलाप्रकारामध्ये हे आहे बरं का. म्हणजे चांगले सिनेमे, चांगली नाटकं, चांगली चित्र हे काढली जायचं प्रमाण, निर्माण व्हायचं प्रमाण हे दिवसेंदिवस कमी कमी होते. आणि मी याला फार महत्त्व देतो या मुद्द्याला, कारण अंतर्नादचं सगळ्यात मोठं काम काय होतं, सगळ्यात ध्येय काय होतं, अंतर्नाद कशासाठी, सांस्कृतिक समृद्धीसाठी. तर त्याला कॉम्प्रोमाइज तुम्ही कुठे केलं नाहीत. अदरवाईज तुम्हाला हेच मासिक हलकं-फुलकं करमणूक प्रदान करून तगवता आलं असतं. पण कुठेतरी सांस्कृतिक समृद्धीला तिथे मला असं वाटतं कॉम्प्रोमाइज झालं असतं, म्हणून तुम्ही ते कॉम्प्रोमाइज न करता मासिक बंद करण्याचा निर्णय घेतलात. आता तुम्ही विषय काढला आहे म्हणून सांगतो. मी मुंबईमध्ये जिथे राहायचो किंग सर्कलला, मी पहिल्या मजल्यावर राहायचो. आमच्या वरच्या मजल्यावरती एक गुजराती गृहस्थ राहायचे, त्यांचं नाव मी सांगणार नाही. ते एक मराठी साप्ताहिक चालवायचे. त्या साप्ताहिकाचा खप त्यावेळेला प्रत्येक अंकाचा 1 लाखाच्या वर होता. ओ. मराठीमधली सगळी मासिकं एकत्र केली, हां. सगळी प्रमुख साप्ताहिकं एकत्र केली तरी त्याचा जेवढा वाचक वर्ग नव्हता तेवढा या साप्ताहिकाचा एकाचा होता. काय असेल राज त्यातलं? ते काय छापायचे, वहिनीचा सल्ला, भूताखेतांच्या गोष्टी, रेसिपीज, पाककृती वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी ते छापायचे की जिथे सांस्कृतिक समृद्धीचा काही संबंध नाही. संबंध नव्हता. आणि ते मला म्हणायचे की तुम्ही ज्या प्रकारच्या मासिकांबद्दल बोलता, मग ते सत्यकथा असू दे, माणूस असू दे, कुठलंही असू दे, त्याचा वाचक वर्ग किती आहे? माझ्या डोळ्यापुढे माझा वाचक वर्ग आहे तो 16 वर्षाची मुंबईच्या इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये पॅकिंग करणारी मुलगी आहे. तिला ज्याच्यात रस आहे ते मी छापतो. थोडक्यात मनमोहन देसाईंचे सिनेमे होते ते. बरोबर. आता मी त्यांचं नाव सांगणार नाही कारण तुम्ही तेच जगापुढे सांगाल, पण ते तुम्हाला गुलजारचा सिनेमा करायचा होता ते मनमोहन देसाईंचे सिनेमे करत होते. तसं म्हणा. पण तसं कसं तरी करून ते चालवायचं आलाय काही अर्थ नव्हता. मासिकामध्ये तुमच्या शरद जोशींचं एक सदर होतं, बंद करा ही समाजसेवा. हो. त्यांचा समाजसेवेला विरोध नव्हता, पण मुळात समाजसेवा नावाची दुकानदारी बंद झाली पाहिजे असा त्यांचा बरोबर आहे. हो. एक दृष्टिकोन होता.
अशा प्रकारच्या कॉन्ट्रोवर्शियल सदराचा काही मासिकाला फायदा झाला? फायदा बाबा उद्देशच हा नव्हता. उद्देशच नव्हता. नाही. काय झालं की आम्ही 1999 साली दिवाळी अंक काढताना स्वयंस्फूर्त कार्याचं योगदान हे त्याचं आशयसूत्र ठेवलं होतं आणि त्याला अनुलक्षून 17-18 लेख घेतले होते. त्यात एक लेख शरद जोशींचा होता ओके. आणि तो लेख इतर सगळ्या लेखांपेक्षा वेगळा होता. बरं. कारण बाकीचे लेख जे होते ते सामाजिक कार्याची स्तुती करणारे, सामाजिक कार्य करणारे जे लोक किती त्याग करतायत, ते किती प्रामाणिकपणे जगतायत वगैरे वगैरे याचं सगळं वर्णन करणारे होते. शरद जोशींचा लेख अगदी वेगळा होता. हो. त्यांचं म्हणणं असं होतं की समाजसेवा वगैरे सगळं झूट आहे, समाज वगैरे काय तुम्ही करू नका, तुम्हाला ज्याच्यात आनंद मिळतो ते तुम्ही करा. हां हां. आणि समाजसेवेच्या नावाखाली तुम्ही स्वतःची तुंबडी भरता आहात, अनेक प्रकारे स्वतःला त्याचा लाभ मिळवून घेत आहात, स्वतःच्या कुटुंबियांचा फायदा बघता आहात, तुमच्याभोवती जे तेजोबल प्रस्थापित होतं त्याच्यावर तुम्ही इतर कोणालाही समाविष्ट करून घेत नाही. अशा प्रकारचे त्यांचे जे आक्षेप होते त्या आक्षेपाला धरून त्यांनी असं म्हटलं होतं की समाज सेवेची ही दुकानदारी जी तुम्ही मांडली ती करू नका. त्यांचा समाजसेवेला असा विरोध असा नव्हता. ते स्वतः युरोपमध्ये इथे आले की त्यांनी स्वतः शेती सुरू केली की. अंगारवाटा शोध शरद जोशींचं अतिशय आवडीचं पुस्तक माझ्या. 500 मला वाटतं 500पेक्षा जास्त पानांचं पुस्तक आणि अतिशय उच्च निर्मिती मूल्य. मला वाटतं 2 एडिशन्स याच्या झाल्या आणि एक एडिशन 3000 कॉपीची होती. हे महत्त्वाचं. शरद जोशी म्हटलं की भारतातील प्रभावशाली 50 व्यक्तीमध्ये त्यांचं नाव एकेकाळी होतं. शोभाडे त्यांचं वर्णन जीन्सधारी गांधी असं करत. आणि शरद जोशींचं काय म्हणणं होतं, शेतकरी समृद्ध होणं म्हणजे 2/3 देश समृद्ध होणं आणि त्यासाठी मार्शल प्लॅन हवा. शरद जोशींचं संपूर्ण जीवनपट या पुस्तकामध्ये अतिशय मार्मिकपणे उभा राहिला आणि खरंच त्यांनी स्थिमित व्हायला होतं. शहरात राहणाऱ्या आपल्या सगळ्यांना शेती अगदी हा पानामध्ये जेवढी चटणी कोशिंबीर असेल तेवढा पुरता अगदी मर्यादित आहे. मला या पुस्तकावरती सिनेमा करायचा आहे आणि त्याच्यासाठी मी बरंच काम करतो आहे आणि त्याच्याबद्दलही मला तुमच्याशी गप्पा मारायच्यात. पुस्तकामध्ये शरद जोशींचा शेतकरी संघटनेत येण्याआधीचा काळ, त्यांचा IPS अधिकारी म्हणून प्रवास, दिल्ली आणि स्वित्झर्लंड इथली नोकरी, पुढे नोकरीत आलेलं सासलेपण आणि त्यातनं मग पुढे भारतात येण्याचा त्यांचा निर्णय आणि आंबेठाण इथं कोरडवाहू शेती करण्याचा निर्णय. म्हणजे वयाच्या 42व्या वर्षी त्यांनी शेती करायला सुरुवात केली आणि त्यांच्या अख्ख्या खानदानामध्ये कोणी शेती केलेली नव्हती. हा मोठा कॉन्ट्रास्ट त्यातला. आणि पुढे त्यांना जे काही अनुभव आले म्हणजे सुखासीन इंडिया विरुद्ध गरीब भारत. स्वतः शेती करायला लागल्यानंतर आपल्या स्वतःचं श्रमाचं मूल्य कोणीतरी फालतू माणूस करणार, कोणीतरी सरकारी यंत्रणा करणार, हे कटुसत्य त्यांना उमगलं. आणि मग त्यांचं पोळलेलं मन, मग ते कांदा असेल, ऊस असेल, कापूस असेल, यातलं त्यांना उमजलेलं राजकारण, कृषी उत्पन्न बाजार समिती नावाचा कळलेला धंदा आणि त्यातूनच शरद जोशी आक्रमक झाले आणि पुढे त्यांनी शेतकरी आत्महत्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यांच्या लाखांच्या सभा गाजल्या, पुढे ते राज्यसभेला खासदार झाले. हा सगळाच प्रवास अतिशय उत्तमपणे त्यात आलेला आहे. आणि शरद जोशींची पत्नी की त्यांना आत्महत्या करावी लागली, इतका मोठा त्याच्यामध्ये ड्रामा, म्हणजे ड्रामा हा शब्द सिनेमाच्या दृष्टीने मी वापरतोय. तर कुठलाही उत्पादक आपल्या मालाची किंमत ठरवतो तर स्वतः ठरवतो की आपला माल किती रुपयाला विकायचा. इथे शेती आणि शेतीमाल हा इतका अपवाद आहे की त्याचं मूल्य कुठली तरी बाजार समिती आणि सरकार ठरवतं. याच्यावरती खूप मोठा आक्षेप शरद जोशींना होता. आणि आत्महत्या हा या सरकारी जाचामुळे होतात, त्या निसर्गामुळे होत नाहीत असा जळजळीत निष्कर्ष त्यांनी काढलेला त्या प्रत्येक सभेमध्ये अगदी ठणकावून सांगायचे. कर्जमाफी नाही, कर्जमुक्ती. सरकारने बुडवलेले पैसे काही लाख कोटी आणि शेतकऱ्यांचं कर्ज काही हजार कोटी आहे. सरकार फक्त 100-200 कोटींचं कर्ज माफ करणार, भीक घातल्यासारखं ते करणार. त्यामुळं कर्जमाफी नाही तर कर्जमुक्ती म्हणा असं ते ठणकावून सांगायचे. आणि कर्जमाफी म्हणजे माफी गुन्हेगारांना करतात, आम्ही गुन्हेगार नाही आहोत, सरकार गुन्हेगार आहे. लुबाडणूक सरकारनं केली आहे तर शेतकरी गुन्हेगार नाही असं ते कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले. पुस्तकाचा शेवट, आम्ही शरद जोशींना काय दिलं, हा प्रश्न मात्र तसाच राहतो. शरद जोशी बरोबर तुम्ही 5 वर्ष होतात आणि त्या 5 वर्षाच्या काळामध्ये त्यांच्याबरोबर सहवास लाभला आणि ते पुस्तक तयार झालं. ते हयात असताना त्यांचा सन्मान झाला योग्य प्रकारे असं तुम्हाला वाटतं का? नाही वाटत. शरद जोशींबरोबर मी 5 वर्ष होतं हे विधान मी थोडं बदलेन. मी असं म्हणेन की त्यांच्या पुस्तकावरती लेखन करणं हा माझा 5 वर्षात ध्यास होता. मी स्वतः काही आंदोलनात सामील नव्हतो, मी काही आंदोलक नाही, मी काही शरद जोशींबरोबर मोर्चे काढत फिरत नव्हतो. मी एक लेखक होतो आणि आमच्या एका दिवाळी अंकामध्ये त्यांनी लेख लिहिला, त्यामुळे आमचा संबंध प्रथम जोडला गेला. तो अधिक घनिष्ठ व्हायचं कारण म्हणजे त्यांचे एक निकटचे सहकारी हे माझ्या शेजारी राहायचे आणि शरद जोशी पुष्कळदा पुण्यात असले की त्यांच्या घरी उतरायचे, कारण शरद जोशींचा स्वतःचा पुण्यात फ्लॅट नव्हता त्यावेळेला. त्यामुळे आमचा अधिक परिचय व्हायचा, गप्पा व्हायच्या
आणि तेव्हा मला असं वाटायचं की या माणसाच्या आयुष्याचं डॉक्युमेंटेशन खऱ्या अर्थाने झालेलं नाही आहे. हां. त्यांनी भाषणं अनेक केली, पण शरद जोशींनी स्वतः एकही पुस्तक दिलेलं नाही. त्यांच्या नावाने जे पुस्तकं प्रसिद्ध आहेत ती सगळी त्यांच्या भाषणाची संकलन आहेत, श्रीकांत उमरीकरांनी मला वाटतं ती अनेक काढली आहेत. पण शरद जोशींनी स्वतः अथपासून इथेपर्यंत माझा जन्म अमुक अमुक ठिकाणी अमुक अमुक रोजी झाला अशा प्रकारचं लेखन कुठे केलेलं नाही. आणि अशा प्रकारचं डॉक्युमेंटेशन इतिहासामध्ये असणं हे पुढच्या पिढीकरता आवश्यक आहे. अजून 100 वर्षांनी कोणी जर शरद जोशीविषयी माहिती मिळवायचा प्रयत्न केला तर त्याच्याकडे ऑफिशियल डॉक्युमेंटेशन काय आहे? काही नाही आहे. तर म्हणून मी त्यांना म्हटलं की तुमचं एखादं ऑथेंटिक चरित्र लिहिलं गेलं पाहिजे. त्यांचा त्याला विरोध होता, कारण एकतर ते तसे आयुष्यात त्या काळात बरेच निराश झाले होते, एकटेच राहत होते आणि त्यांचा विरोधच होता. पण मग मी बराच आग्रह केल्यानंतर ते त्याला तयार झाले. मग दर शुक्रवारी आम्ही भेटायचं ठरवलं. मग त्यांच्याकडे जायचं, 1-2-3 तास बसायचं, गप्पा मारायच्या. ते जे अनुभव सांगतील ते लिहून घ्यायचे, ते त्यांच्याकडनं ॲप्रूव्ह करून घ्यायचे. अशा प्रकारची ती प्रक्रिया होती. त्यांनी एक केलं, त्यांनी त्यांच्याकडचे सगळे व्यक्तिगत कागदपत्र, ऑफिशियल पेपर्स वगैरे, डायऱ्या बिऱ्या, हे सगळं कुठल्या तरी एका दुर्भाग्यपूर्ण क्षणी त्यांनी जाळून टाकलं होतं. त्यांच्याकडे काही स्वतःचे कागदपत्र वगैरे काही नव्हते. म्हणजे ते कुठल्या वर्षी BCom झाले आणि कुठल्या वर्षी त्यांनी कुठल्या विषयामध्ये MCom केलं याचं काही रेकॉर्ड नव्हतं. तर हे सगळं मला शोधायचं होतं. मग शरद जोशींनी शेतकरी संघटक हे जे त्यांच्या संघटनेचं मुखपत्र होतं, त्या मुखपत्रामध्ये एक पानभर एक निवेदन छापलं की असं असं भानू काळे हे माझं चरित्र लिहित आहेत, त्यांना जमेल तेवढं सहकार्य करावं, तुमच्याकडे असतील त्या माझ्या आठवणी द्याव्यात वगैरे वगैरे. आणि त्यांच्या सगळ्या कार्यकारिणीची त्यांनी बैठक बोलावली आणि त्या सगळ्या 20 जणांच्या कार्यकारिणीसमोर त्यांनी मला बोलायला सांगितलं. मी बोललो हे सगळं आणि त्यामुळे मला त्यांचं सहकार्य मिळालं आणि त्यामुळे मी हे लिहू शकलो. नाहीतर मला काय शेतीमधलं कळतं आहे किंवा मला काय शेतकरी प्रश्नाचं कळतं आहे, मी काही स्वतःला शेतीमधला तज्ज्ञ समजत नाही किंवा शेतीचे प्रश्न ह्या काही माझा विषय नाही आहे. पण चरित्र मी लिहिण्याकरता तो अभ्यास केला. मला त्या अनुषंगानेच प्रश्न विचारायचा आहे की मी शेतीचं अर्थकारण ओव्हरऑलच इतक्या विस्तृत पद्धतीने त्याच्यामध्ये आलं आहे. जो कांदा त्यांनी पिकवला, 72 रोगांवरती इलाज असलेला कांदा शेतकऱ्यांच्या डोळ्यामधूनच पाणी का आणतो? जो कापूस जखमेवरती लावतात रक्त थांबावं म्हणून, त्याच कापसाच्या शेतामधनं रक्त का वाहिलं? जो ऊस शेतकरी पिकवतो त्या ऊसामधनं त्याला फायदा झालेला असो असं नाही, पण त्याच्या मुलीचं लग्न त्याला करायचं असतं म्हणून चावडीवरती तो छान गप्पा मारतो, पण प्रत्यक्षात त्याचं धोतर एका बँकेचं, सदरा दुसऱ्या बँकेचं आणि टोपी तिसऱ्या बँकेची असते. जो कांदा 1980 साली 2 रुपयाला होता आणि त्यावेळेला सिनेमाचं तिकीट 2 रुपये होतं. असं असताना 2015 साली जेव्हा सिनेमाचं तिकीट 100 रुपये होतं तेव्हा कांदा 100 रुपये का असू नये, ही जी त्यांची भूमिका होती. त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही मशागत केली आणि पीक मात्र शिवसेनेने कापलं. म्हणजे अस्मितेवरती आधारित असलेलं राजकारण लोकांना भावलं, आमचं राजकारण लोकांना पटलं नाही, आमची भूमिका लोकांना पटली नाही. पासून ज्या प्रकारे एखाद्याला अस्वस्थ व्हायला होईल अशी सगळी मांडणी आणि अशी सगळी माहिती या पुस्तकातनं मिळते. तुम्ही किती अस्वस्थ झालात? नाही, मी अस्वस्थ खूप झालो, खूप व्हायचो. याचं एक कारण म्हणजे आता उदाहरणार्थ निवडणुकीमध्ये शरद जोशी सतत पडले, निवडून येऊ शकत नव्हते. ते म्हणायचे सुद्धा माझ्या सभांना शेतकरी गर्दी करतो पण मत मला देत नाही. म्हणजे हे भारतीय राजकारणाची जी एक शोकांतिका आहे की तिथे निवडणूक लढवणं, ते जिंकणं, त्याचं एक वेगळंच तंत्र आहे. ते जे विशिष्ट तंत्र आहे ते यांना अवगत नव्हतं. त्यामुळे त्यांना कधी सत्ता मिळाली नाही. आणि तुम्हाला सत्ता मिळाली ना तर त्याचा फायदा घेऊन तुम्ही अनेकांना अंकित करून घेऊ शकता. सत्ता जेव्हा आता तुम्ही मंत्री असाल तर कोणाला ऊस कारखाना काढून दे, कोणाला शिक्षण संस्था काढून दे, कोणाला दूध संघ काढून दे, अशा अनेक प्रकारे, कोणाला 10% कोट्याचा फ्लॅट दे, कोणाला भूखंड दे, अनेक प्रकारे तुम्ही लोकांना उपकृत करू शकता. आणि मग ते लोक तुम्हाला बांधले जातात आणि त्यांच्या आधारे तुम्ही मोठे होता. पण यांच्याकडे कधी सत्ता आलीच नाही. सत्ता न आल्यामुळे जे सत्तेचे फायदे असतात त्याच्यापासून ते वंचित राहिले. आणि दुसरं एक असं झालं दुर्दैवाने की आता जोशी म्हणजे ब्राह्मण, शरद जोशी म्हणायचे. महाराष्ट्रात शरद पवार चालतात पण शरद जोशी चालत नाहीत. माझ्या सगळ्या खानदानामध्ये कोणी शेती केलेली नाही आहे, पण तरी मी ते करतोय. म्हणजे हे, आणि मी करून मला जे अनुभव आले त्याच्यावर आधारित माझी मतं आहेत ना ही सगळी. ही का मी लायब्ररीत बसून लिहिलेली मतं नाही आहेत, मी स्वतः शेती केली त्यातले माझे अनुभव आहेत. आणि त्यांचं हे जे एक तत्त्वज्ञान होतं इंडिया विरुद्ध भारत, त्याची मांडणी त्यांनी खूप प्रभावीपणे केली. NDA मध्ये राष्ट्रपती जाणार होते म्हणून
शरद जोशींचं घर सिंध सोसायटीत औंधला, तिकडनं NDA पर्यंतचा जो सगळा रस्ता आहे मुळात उत्तम आहे. तो उत्तमच आहे, पण त्याच्यावर त्याच्यावरती परत अजून एक थर डांबराचा तो गुळगुळीत केला गेला. आणि शरद जोशी म्हणाले की मी आंबेठाणला जिथे माझी शेती आहे तिथे चाकणच्या- रस्ताच नाही आहे, बैलगाडी देखील जाऊ शकत नाही. एखादी बाई अडली असेल बाळणपणामध्ये तर तिला हॉस्पिटलमध्ये पोहोचवायची काही सोयच नाही सुखासेन आहे. इंडिया वर्सेस गरीब भारत. ते जे त्यांची मांडणी होती त्यांच्या ते मुली ज्या इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये तिथल्या होत्या स्विमिंग ना. टँकला भरपूर पाणी, होतं. पण त्यांच्या विहिरीला मात्र तिथे पाणी नाही. आपल्या देशामध्ये ही जी विषमता आहे, एकीकडे बाई त्याला ज्याला त्या इंडिया म्हणायचे, इंडिया म्हणजे शोषक या अर्थाने तो शब्द वापरला होता त्यांनी, आणि भारत म्हणजे ज्याचं शोषण होतोय तो या अर्थाने तो शब्द वापरला होता. ती जी दरी आहे ती खूप आहे, ती अजूनही आहे आणि ती सगळीकडे आहे, जागोजागी आहे. पुस्तकातनं आनंद किती मिळाला? अतिशय मिळाला. आणि किंबहुना मी असं म्हणेन की मला आयुष्यात अतिशय समाधानकारक वाटणारं लेखन कुठलं असेल तर त्याच्यामध्ये मी अंगारवाटाचा समावेश करेन. त्याला पुरस्कार किंवा कौतुक? पुरस्कार मिळाले किरकोळ काही, पण त्याचं काही फार कौतुक झालं असं काही नाही आहे. कारण काय झालं खरं सांगू का, की साहित्यिक वर्तुळ जे आहे त्याच्यामध्ये मराठीचे प्राध्यापक, शिक्षक ज्यांचा भरणा अधिक आहे, त्यांच्या शेतीशी काही संबंध नाही. शरद जोशी म्हणजे त्यांना काहीतरी मला असं वाटतं शरद जोशी कोणाला नकोच आहेत असं काही आहे का? कारण जसं स्वामीनाथन आयोग हा अजूनही स्वीकारला गेला नाहीये. शरद जोशींमध्ये त्यांनी अनेक माणसं दुखावली पण होती, हे तेवढंच खरं आहे की खऱ्या अर्थानं माणसं जोडण्याची जी कला असते ना, ते स्वतः म्हणायचे की माझ्यात लघळपणा नाही आहे, माझ्यात मी सलगी नाही करू शकत कोणाशी, मी कधी कोणाकडे टाळी मागणार नाही, कोणाच्या पाठीवर थाप मारणार नाही, माझा स्वभाव वेगळा आहे, अलिप्त आहे. आणि तुम्ही समाजामध्ये वावरताना अनेक माणसं ज्या प्रकारे जोडावी लागतात सलगी करून, वेगवेगळ्या पक्षांची, वेगवेगळ्या विचारांची, तसं त्यांनी केलं. एवढं अनेक लोकांनी दुखावलं, त्यामुळे अनेकांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी राग निर्माण झाला. मला आठवतं चांदवडला शेतकरी महिलांचं अधिवेशन भरलं होतं. 5 लाख बायका आल्या होत्या, 5 लाख अनवाणी, स्वतःच्या खर्चानी, स्वतःचे कांदा भाकरी बांधून. आणि शरद जोशींनी त्यावेळेला त्यांच्याबरोबर म्हणून स्त्रीमुक्ती आंदोलन वगैरे करणाऱ्या ज्या बायका आहेत त्यांची मी नावं घेत नाही, मोठी नावं आहेत, हो अगदी, त्यांना काही पाहुण्या म्हणून बोलावलं होतं. या सगळ्या सुखवस्तू वेलटुडू अशाच होत्या, पण त्या स्त्रियांच्या हक्कांकरता वगैरे लढणाऱ्या होत्या, तुम्हाला माहिती आहेत त्या. तर शरद जोशी त्यांना म्हणाले, तुम्ही एवढं स्त्रीमुक्ती वगैरे सगळं बोलता, तुम्ही आयुष्यात कधी एवढ्या बायका एकत्र पाहिल्या होत्या का? आता हे बोलायची गरज नव्हती, पण हे बोलल्यामुळे त्या बायका दुखावल्या गेल्या ना कायमच्या. आता हा जो त्यांचा लेख आहे, स्वयंस्फूर्त कार्याचं समाज जीवनातील स्थान याबद्दल लिहिलेला, बंद करा ही समाजसेवेचा हा धंदा, हा जो लेख आहे, त्यामुळे अनेक NGO वाले त्यांच्या विरोधात गेले. खरं म्हणजे सगळेच गेले, कारण त्यांचं काय म्हणणं होतं, NGO बिंजो तुम्ही काढता, याच्यावर तुम्ही स्वतःचा स्वार्थ करता. आणि हे त्यांनी सप्रमाण मांडलं, ते अर्थात कोणाला आवडणार आहे. बरोबर आहे. त्यामुळे शरद जोशींना राजकारणामध्ये जशी माणसं जोडावी लागतात ना, तशी ती तशी हातोडी- जोडली नाहीत. मी तुम्हाला गंमत सांगतो, शरद जोशींचा शेवटचा कार्यक्रम मोठा हा मुंबईमध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झाला. शरद पवारांच्या हस्ते त्यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार दिला गेला. मी त्या कार्यक्रमाला हजर होतो, मी मंचावरती होतो. बरं. आणि शरद पवार त्यांच्या भाषणाला उभे राहिले. सुरुवात त्याची अशी केली, मी जेव्हा केंद्रीय कृषी मंत्री या नात्याने पंजाबात जायचो तेव्हा लोक शरद जोशी जिंदाबाद, शरद जोशी जिंदाबाद अशा घोषणा द्यायचे. त्यांना वाटायचं मी शरद जोशी आहे. बरं. म्हणजे शरद पवारपेक्षा शरद जोशी पंजाबात जास्त प्रसिद्ध होते त्या काळात, हे त्यांनी म्हटलेले आणि ते राष्ट्रवादी त्यांच्या मुखपत्रामध्ये छापलेलं आहे. अच्छा. जे मी याच्यात उद्धृत केलं आहे. तर हे असं होतं दुर्दैवाने, त्याला ते अपेक्षित यश नाही मिळालं. पण खरं सांगू का की एखाद्या माणसाला किती त्याची पोझिशन आहे, त्याच्या दाराशी किती लोक उभे आहेत किंवा किती गाड्या उभ्या आहेत, याच्यावरती तुम्ही माणसाचं यशापयश जोखू नका. त्याचे जे विचार आहेत, एक्झॅक्टली, त्या विचारामध्ये मूलगामी काय आहे ते बघा आणि त्याच्यानुसार ठरवा. तर हे विचार पोचवण्यासाठी आपण समजा सिनेमा केला आणि एक भावनिक आवाहन आपण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना केलं की तुम्ही तुमच्या नेत्यासाठी एक 200 रुपये खिशातनं काढा आणि हा सिनेमा पहा, तर महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं काही कोटी शेतकरी आहेत, तर हा सिनेमा सुपरहिट होऊ शकतो. पण तुम्ही जसं अंतर्नाथचा उल्लेख केलात की लोकांकडे 2 लाख रुपये भरून युरोपला जाण्यासाठी ती मानसिक तयारी आहे, पण पुढचं पाऊल टाकत नाहीत. खरं सांगू का, आता तुम्ही सिनेमा काढायचा किंवा काढायचा नाही ते तुम्ही ठरवा, ते बोलायचा मला अधिकार नाही आहे. पण दुर्दैवाने आजचा जो समाज आहे ना, तो शरद जोशींना विसरला आहे. तुम्ही आता गेल्या 1 महिन्यातले पेपर उघडा, मराठीतले सगळे प्रमुख पेपर गेल्या 1 महिन्यातले बघा,
त्यात तुम्हाला शरद जोशी नाव तरी कुठे दिसतं का बघा, कारण आता ते विस्मृतीत गेलं आहे. त्यामुळे आता पण त्यांनी जे अर्थकारण मांडलं, त्यांनी त्यातली जी दुःख मांडलं, त्यांनी त्यातले जे रिअल फॅक्ट्स मांडले ते तर तसेच आहेत. त्यांनी, मी असं म्हणेन की त्यांनी याचं इंग्रजीमध्ये पण, तेच आपल्याला पोचवायचं. हे पुस्तक मी इंग्रजीत पण लिहिलं आहे, याचा अनुवाद केला आहे, मी स्वतः केलं आहे. त्याचंही प्रकाशन अलीकडे झालं. त्याचं शीर्षक असं आहे की मॅन हू टूक फार्मर्स टू द फ्रंट. राष्ट्राच्या अजेंड्यावरती शेतकरी प्रश्न त्याने प्रथम आणला. आज शेतीच्या प्रश्नाबद्दल कोणीच बोलत नाही. तुम्ही टी व्हीवरच्या बातम्या ऐका बरं, शेतकऱ्यांचे काय प्रश्न त्याच्याविषयी काही नसतं विशेष. सगळं असं अस्मितेचं राजकारण, अमुक तमुक असं सगळं असतं. ते जाऊ द्या, माहिती तो न संपणारा अजेंडा आहे, विषय आहे तो. आपण अंतर्नादबद्दल बोललो आणि अंतर्नाद बंद करण्याचं मुख्य कारण तुम्ही अधोरेखित केलं ते सकस लेखन, की जे तुम्हाला नंतर मिळण्याची वानवा निर्माण झाली. तर अलीकडच्या लेखनामध्ये, अलीकडच्या लेखकांकडे अशा प्रकारचं चिंतन आहे का? कमी आहे. चिंतनाचं प्रमाण हे कमी झालं आहे, कारण मुळात वाचनाचं प्रमाण कमी झालं आहे. काय झालं आहे, तुम्ही जर बघितलं ना, तुमच्या आजूबाजूला बघा, प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो. तुम्ही रेल्वे स्टेशनवरती बघा, विमानाच्या एअरपोर्टवरती बघा, बसमध्ये बघा, प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. करमणुकीचा कॅन्सर झाला आपल्याला. हां, प्रत्येकजण त्याच्यावर काहीतरी रील बघतो. लोक काय बघतात शेवटी, म्हणजे खरं चिंतन ज्याला आपण म्हणतो ना, म्हणजे विचार करणं एखादा. पण हे करमणूक आउट ऑफ प्रपोर्शन वाटत नाही का? अति झाली आहे. मला आठवतं पूर्वी भाषण करताना पुष्कळदा आम्ही एखादं चटकदार वाक्य, एखादा चुटका, एखादी चांगली आठवण लक्षात ठेवायचो आणि आवर्जून ते सुरुवातीला किंवा शेवटी सांगायचो. तुमचं वक्तृत्व प्रभावी करण्याकरता तो एक उपाय होता. आजकाल काय झालं आहे, इतके जोक्स, इतके सुभाषितं, इतकं ज्ञान हे मोबाईलवरून तुम्हाला मिळते आहे ना, त्याचं लोकांना अजीर्ण झालं आहे, महापूर झालं आहे. सतत मेंदूला शिकायला काहीतरी बसवायचं. लोकांना शीण आलं आहे. त्यांना ते आता लोकांना हसू पण येत नाही त्या जोक्सचं याचं वगैरे. लोक पुढे सरकतात. अध्यात्म, फूड रेसिपीज, ते सगळे काय काय तात्पुरती फॅडं असतात. शेवटी तुम्ही टी व्हीवरती 100 प्रकारच्या यूट्यूबच्या रेसिपी रेसिपी बघितल्या तरी तुम्ही शेवटी आमटी भात भाजी पोळीच खाता. त्याच्यात काय फरक, रेसिपी पाहून काय फरक पडतो. लेखकाला अंतर्मुखता महत्वाची, तर अंतर्मुखता महत्त्वाची आहे, चिंतन महत्त्वाचं आहे, ते कमी झालं आहे. आणि संपादकाला बहिर्मुखता. लेखक एखादं पुस्तक जेव्हा लिहितो तो स्वतःमध्ये राहण्याचा प्रयत्न करतो, पण संपादकाला लोकांना भेटायला लागतं. ते खरं आहे. तर जवळचं काय, संपादन का लेखन? दोन्हीमध्ये अंतर्विरोध आहे. दोन्हीचं महत्त्व आहे, पण ती कसरत आहे तारेवरची. कारण तुम्हाला लेखन करायचं असेल चांगलं सकस, तर तुम्हाला इतरांपासून स्वतःला तोडून घेतलं पाहिजे. आणि जर तुम्हाला संपादन करायचं म्हणजे टीमवर्क जिथे इन्वॉल्ड आहे तिथे तुम्हाला इतरांशी जोडून घेतलं पाहिजे. हा फरक आहेच. जवळचं काय, पुस्तक का मासिक? आता तरी लेखन जवळचं आहे, कारण शेवटी मासिक ही 100% तुमची निर्मिती नसते एकट्याची. पुणे की मुंबई? कठीण प्रश्न विचारलात, पण उत्तर हवं आहे. अजूनही माझा मनाचा थोडा हिस्सा हा मुंबईमध्ये आहे. जिथे मी लहानाचा मोठा झालो, किंग सर्कल, माटुंगा, मला अजूनही किंग सर्कलचं, माटुंगाचं आकर्षण खूप आहे. आणि तो मद्रासी इडली, डोसा, कॉफी, त्याचा वास जो माटुंगाला यायचा तो मला अजूनही खूप खूप माझ्या आवडीचा. माटुंगा, सायन, दादर, तिथे माझं सगळं आयुष्य तिथेच गेलं ना, त्याचं मला आकर्षण अजूनही खूप आहे. म्हणजे थोडक्यात मुंबई हां. असं उत्तर समजा. पुण्यामध्ये कसं आहे, आता पुण्यामध्ये आता हा मोठा फ्लॅट आहे. असा इतका मोठा फ्लॅट मला मुंबईत कसा परवडला असता. पुण्याचे काही फायदे आहेत व्यावहारिकदृष्ट्या. व्यावहारिकदृष्ट्या अर्थात व्यावहारिकदृष्ट्या देखील मुंबईमध्ये जेवढा पैसा आहे तेवढा पुण्यात नाही आहे. पण पुण्यामध्ये कसं आहे, एक तुम्हाला सुखासीन ज्याला आयुष्य म्हणतो ना, प्रत्येकाला बेडरूम, 1 ते 4 झोपणं, अटॅच बाथ, ही हवा, गार्डन, हे सुख पुण्यात आहे. मुंबईत हे सुख नाही आहे. पुण्यामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट चांगला नसणं. मुंबईचं ट्रॅफिक जास्त शिस्तबद्ध आहे माझ्या मते. गर्दी आहे, पण मुंबईमध्ये आपली लेन सहसा कोणी सोडत नाही. आवडते लेखक, संपादक काही सांगू शकाल? आहेत ना काही लेखक, संपादक. म्हणजे आता उदाहरणार्थ मी एकाचं नाव घेतलं तर दुसऱ्याचं का घेतलं नाही हा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे कोणाचं नाव घेणं हे तसं अवघड आहे. पण मी अजूनही दिवाळ्यांक नाही म्हटलं तरी मी 20-25 तरी दिवाळ्यांक विकत घेतो दरवर्षी आणि वाचतो. त्यातला अड्डा तरी मला चांगला वाटता तरी त्याला मी त्या कथांना वगैरे प्रतिसाद देतो, पत्रही लिहितो. ते आपण केलंच पाहिजे, आपलं ते कर्तव्य. मी सगळ्यांना सांगतो, तुम्ही जर खरे मराठी असाल ना तर दर महिन्याला एक तरी पुस्तक विकत घ्या, एक तरी, आणि वाचा. नुसतं घेऊ नका, वाचा, एक तरी पुस्तक वाचा, हे मी म्हणतोच. पुढे प्रभाव कोणाचा आहे तुमच्यावर? ज्या हिम्मत साप्ताहिकामध्ये मी काही वर्ष जोडला गेलो होतो तिथे काम करणारी जी मंडळी होती त्यांचा माझ्यावर प्रभाव सुरुवातीला पडला. भरपूर कष्ट घ्यायचे
कंटाळा करायचा नाही. एखादा संदर्भ बरोबर आहे किंवा नाही ते चेक करायचं, प्रत्यक्ष पुस्तक बघायचं. आपलं रेटून दिलं आहे असं नाही. पुन्हा मी पण स्वतःचा ब्रँड प्रोजेक्ट करायचा प्रयत्न करायचा नाही. तर तुम्हाला ज्या विषयावर तुम्ही लिहिता त्या विषयावर बोला. विषय महत्त्वाचा. डोंट बिगिन एनिथिंग विथ आय. त्या विषयाबद्दल बोला, त्याच्याबद्दल तुम्ही सांगा. आणि हे मी त्यांच्याकडनं शिकलो. माझ्या आईवडिलांचा प्रभाव माझ्यावर खूप आहे. माझे वडील कम्युनिस्ट होते आणि कामगार चळवळीत होते. आणि आम्ही सगळे त्यांना कॉम्रेडच म्हणायचो. म्हणजे माझी मुलगी पण त्यांना कॉम्रेडच म्हणायची. अच्छा. तर त्यांचा देखील माझ्यावर खूप प्रभाव आहे. तुमची विचारसरणी? माझी विचारसरणी थोडीशी लिबरल ज्याला म्हणता येईल, जी शरद जोशींची होती बऱ्याच प्रमाणात. मला असं वाटतं की तुम्ही कुठल्याही इझमच्या नादी लागू नका. तुम्ही तुमचं जे काही काम आहे ते तुम्ही जास्तीत जास्त चांगलं करणं, एवढंच तुमच्या ही सगळ्यात मोठी समाजसेवा आहे. खरंच आहे. तुम्ही जर शिक्षक असाल तर उत्तम शिकवा. तुम्ही जर डॉक्टर असाल तर पेशंटना उत्तम तपासा. तुम्ही तुमचं जे विहित कार्य आहे ते तुम्ही जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे करणं, हे माझ्या दृष्टीनं सगळ्यात मोठं सामाजिक योगदान आहे. लोकांनी झेंडे घेऊन मोर्चे काढायची किंवा समाजसेवक म्हणून खेड्यापाड्यात जाऊन रस्ते झाडायची गरज नाही आहे. तुमची जी काही ड्युटी आहे, जे काही तुमचं काम आहे ते तुम्ही उत्तमात उत्तम करा. समतेच्या लढ्यातील अनाम शिलेदार समतानंद अनंत हरी गद्रे हे एक पुस्तक खूप मेहनतीने साकारलंय आणि मला असं वाटतं मौज साप्ताहिक यांनी सुरू केलं. हो. आणि ते पुढे मला असं वाटतं श्रीपू भागवतांना त्यांनी चालवायला दिलं. काकांना. संदेश दैनिकाचे पत्रकार होते आणि त्यांनी लोकमान्य टिळकांचं काम उत्तम प्रकारे त्या दैनिकातनं पोचवलं. रंग याचा वेगळा, दत्तप्रसाद दाभोळकर लेखन आणि जीवन, संपादन भानू काळे सर. यास्मिन शेख ज्या तुमच्याबरोबर थ्रूआउट गेली 25-26 वर्ष अंतर्नादमध्ये मुद्रित शोधनाचं काम 20 वर्ष त्यांनी आत्मीयतेनं केलं, त्यांच्यावरचं हे पुस्तक यास्मिन शेख, मूर्तिमंत मराठी प्रेमी. आणि मला असं वाटतं MKCL बरोबर तुम्ही काही काळ होतात आणि चेंज फॉर बेटरचे तुम्ही संपादक होतात. हो. आणि तेही आगळं वेगळं काम तुमच्याकडनं त्यावेळेला झालं. अतिशय उत्तम निर्मिती मूल्य असलेलं हे त्रैमासिक मला असं वाटतं होतं. ज्या विधायक गोष्टी समाजामध्ये घडत असतात पण त्या माध्यमामधून लोकांपुढे येत नाहीत, पण ते येणं आवश्यक आहे, अशा प्रकारच्या गोष्टींना वाहिलेलं चेंज फॉर बेटर या नावामध्येच तो अर्थ सूचित आहे, ते त्रैमासिक होतं. MKCL त्याचे प्रकाशक होते आणि मी त्याचं संपादन केलं. ह्या टप्प्यावरती मला खरंच उत्सुकता आहे की पुढचे प्लॅन्स काय आहेत. सध्या 2 प्रकल्पांवरती मी काम करतोय. एक म्हणजे साताऱ्याचं जे दाभोळकर कुटुंब आहे, ज्या कुटुंबामधनं अनेक मंडळींनी समाजाकरता वेगळ्या वेगळ्या प्रकारे योगदान दिलेलं आहे. देवदत्त दाभोळकर आचार्य कुलाचे आमंत्रक होते. त्यांनी देवदत्त दाभोळकरांनी पुणे विद्यापीठाचे कुलगुरू म्हणूनही मोठं काम केलं, शिक्षण तज्ज्ञ म्हणून काम केलं. त्यांचे धाकटे बंधू श्रीय दाभोळकर, प्रयोग परिवार ही त्यांची संकल्पना खूप गाजली. चारुदत्त दाभोळकर, शरद जोशी स्वतः त्यांना गुरु मानायचे की शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा खरा अभ्यास चारुदत्त दाभोळकरांनी केला होता. नरेंद्र दाभोळकर अंधश्रद्धा निर्मूलनाकरता त्यांनी मोठं काम केलं. साधना साप्ताहिक त्यांनी उभं केलं, सगळ्यात मोठं काम आहे. दत्तप्रसाद दाभोळकर शोधपत्रकारिता म्हणून एक संशोधक म्हणून त्यांनी मोठं काम केलं. तर अशा एकाच परिवारामध्ये अनेक व्यक्ती, वेणुताई पळशीकर त्यांची बहीण, वसंतराव पळशीकरांची पत्नी, अमरजा नेरुरकर, चंद्रशेखर नेरुरकरांची पत्नी, अर्थतज्ञ, ही अनेक मंडळी या परिवारामधली सगळीच्या सगळी 12 भावंड आपापल्या परींनी दिग्गज होती. पण त्यांच्याविषयी एकत्रित असं कुठे माहिती नाही मिळत. आणि म्हणून तशा सुरू केलं हे आम्ही सुरू केलं आणि बरेच गेले 7-8 महिने मी करतोय ते काम. आणि माझ्याबरोबर पंढरपूरचे माझे स्नेही डॉक्टर अनिल जोशी जे अंतर्नाद चालवतात ते पण याच्यात सहभागी आहेत. आणि मी दोघे मिळून ते पुस्तक तयार करतो आहोत आणि बहुतेक पुढच्या महिन्यामध्ये ते साधना प्रकाशनतर्फे प्रकाशित होईल. वा वा. दुसरा एक भाग म्हणजे 22-23 वर्षापूर्वी बदलता भारत पुस्तक लिहिलं होतं. अनेक वर्ष लोटली त्याला. तर माझ्या अनेक वाचकांनी सांगितलं की गेल्या 20-22 वर्षामध्ये देश आणखीन बदलला आहे. तुम्ही स्वतःही बदलल्या, तुमची नजर बदलली असेल तर तुम्ही पुन्हा एकदा असं काहीतरी करा. म्हणून मग मी गेले 2 वर्ष भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये फिरून त्याची निरीक्षणं नोंदवून त्याचं विश्लेषण करून मी लेखन करतोय. गेलं वर्षभर भारत बदलतोय. महाराष्ट्र टाइम्समध्ये भारत भ्रमण या नावाखाली 1 वर्षभर मी सदर चालवलं आणि आता त्याच्यात विस्तार करून पुस्तक रूपाने, कारण त्याच्यात अनेक गोष्टी समाविष्ट होऊ शकल्या नाहीत, कारण शेवटी तुम्हाला माहितीच आहे वृत्तपत्रामध्ये जागेची मर्यादा. तर माझं लेखन तर विस्तृत असतं, तर ते लेखन सध्या सुरू आहे. आणि काय तुमचं ऑब्झर्वेशन आहे 20 वर्षामध्ये भारत बदललाय, कशा अर्थानं तो बदललाय? आणि भारत बदलला आहे, पण मला असं वाटतं की सांस्कृतिक दृष्ट्या आपण जरा खाली येतो.
असंही मला वाटतं. म्हणजे सांस्कृतिकदृष्ट्या खाली येतं, म्हणजे अर्थात वाचनाचं प्रमाण कमी होणं वगैरे हे सगळं मातृभाषेत ते वैश्विकच कदाचित असू ते शकेल. सगळीकडे दिसतं ते आपल्याला. पण आपल्याकडे आता उदाहरणार्थ मोठे मोठे फ्लायओव्हर्स आहेत, पण गल्ली बोळातले रस्ते तसेच आहेत. कितीतरी उंच उंच बिल्डिंगी तयार होतात, पण त्या टँकरनी पाणी द्यावं लागतं. म्हणजे हे संमिश्र असं चित्र आहे की काही ठिकाणी तुम्ही असे मोठे मोठे प्रकल्प डोळ्यात भरतील असे तुम्ही साकार करता, पण बारीक सारीक गोष्टीमध्ये अजूनही डॉट्स भरायचे राहिलेत. बऱ्याच गोष्टी करायच्या राहिल्या आहेत. मोबाईलमुळे खूप फरक पडला आहे. आज मोबाईलमुळे मी इतक्या गोष्टी करू शकतो. म्हणजे डिजिटल गॅस, पेमेंट त्यातली क्लासिक त्यातली क्रांती आहे डिजिटल हो पेमेंट. ना, घरगुती गॅस करण्यापासून, बुक करण्यापासून, डिजिटल पेमेंट करण्यापासून, UPIनी अमुक अनेक गोष्टी मोबाईलनी करतो. त्या दृष्टीने बदल खूप घडला आहे. मेट्रो हा मोठा बदल आहे. म्हणजे मुंबई पुण्यात तुम्हाला एवढं जाणवत नाही, पण आता मी गेल्या महिन्यात दिल्लीला गेलो होतो, तर दिल्ली शहरामध्ये मेट्रोमुळे प्रचंड फरक पडला आहे. म्हणजे 25 वर्षापूर्वी मारुती मोटारीमुळे जसा दिल्लीत फरक पडला, मारुती मोटार गाड्या जेव्हा आल्या तेव्हा दिल्लीमध्ये खूप फरक पडला. तसाच फरक, त्याहून जास्त फरक मेट्रोमुळे हा मेट्रोमुळे दिल्लीत आत पडला आहे. लांब लांबची उपनगरं जोडली गेली आहेत. प्रवास करणं सुलभ झालं आहे. तो प्रदूषणरहित प्रवास आहे, सोयीचा आहे. दिल्ली मेट्रोमुळे खूपच फरक पडला आहे. पुण्यात होईल किंवा वेळ लागेल, होईल केव्हा तरी, पण होणार नाही असं नाही. काही काही गोष्टी भारतात आजही चांगल्या आहेत. उदाहरणार्थ मी जमशेदपूरला होतो तेव्हा जमशेदपूरला माझ्या लक्षात आलं की नळाचं पाणी तुम्ही पिऊ शकता, ते शुद्ध आहे. त्या टाटा कंपनीने तिथे पाणी शुद्धीकरण करण्याकरता अशा योजना राबवल्या की जेणेकरून नळाला येणारं पाणी तुम्ही पिऊ शकता, जे तुम्ही भारतात कुठेच पिऊ नाही शकत. कारण आपल्याकडे सगळीकडेच पाणी प्रदूषित आहे. आपली कुठलीच नदी शुद्ध नाही आहे, पण ते जमशेदपूरमध्ये मात्र तुम्ही शुद्ध पाणी पिऊ शकता. असे अनेक फरक, चांगले पण फरक पडले. फार छान वाटलं गप्पा मारून. आणि तुमच्या सगळ्या येऊ घातलेल्या पुस्तकांना, प्रकल्पांना असंच भरभरून यश मिळू देत अशी या निमित्ताने मी खूप प्रार्थना धन्यवाद करतो. खूप धन्यवाद. बघाशी तुम्ही जे म्हणालात ना की प्रोसेसमध्ये आनंद असतो, प्रवासात आनंद असतो. तुमचं गंतव्यस्थान काय आहे, तुम्ही कुठे पोहोचलात त्याला महत्त्व नाही असं नाही, पण तो जो प्रवास आहे तोही आनंददायी. फार छान वाटलं गप्पा मारून तुमच्याशी. आणि तुम्ही बऱ्याच विषयांवरती मनमोकळेपणे व्यक्त झालात. त्यासाठी पॉईंट ऑफ व्ह्यू या परिवारातर्फे तुमचं खूप खूप आभार. धन्यवाद.